माईक दिसतोय का सुनीता? दिसतोय ना? तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगणार? थांब ना. व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगणार? नाही, असं आहे की कृष्णा खोपडेंनी आमच्या विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारींना दिलेली धमकी, त्या संदर्भातले व्हिडिओ आता आमच्याकडे आहे, त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. मुळात 2020 पासून 21ला त्या विभागात जनसंपर्क कार्यालयाचा बोर्ड अभिजितजी वंजारी यांनी लावलेला होता. हे 4 वर्ष झोपले होते का? आता जाग कशी आली? आणि विधान परिषदेच्या आमदारांना, ते 6 जिल्ह्याचे आमदार आहेत, पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील मतदारांना त्यांना निवडून दिलेला आहे. त्यामुळे ते कार्यालय जनसंपर्क कार्यालय म्हणून त्या ठिकाणी उघडू शकत नाही. आणि खोपडे जर या पद्धतीनं धमकी देत असतील तर आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत काय? ज्या पद्धतीनं ते बोलतायत, हात लावून बघा, मग दिसेल तुम्हाला तुमचे काय कर्तृत्व आणि किती मस्ती आहे ती. पण या पद्धतीनं धमकी देणं, बघून घेऊन मारायची, हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं? ही हुकुमशाही आणि दादागिरी आणि गुंडगिरीचा धाक आम्हाला दाखवता काय? लोकशाहीमध्ये ते आमदार आहेत, 4 वर्षापासून तो बोर्ड आहे, आणि 4 वर्षापासून विधान परिषदेच्या आमदाराला मी चंद्रपुरामध्ये कार्यालय उघडलं होतं, माझ्या नावाचा बोर्ड होता, आमदार वडेट्टीवार यांचं जनसंपर्क कार्यालय. हे आम्हाला यांच्या उपकारामुळे आम्ही झालो काय? यांच्या माणसाची जिरवून ते आमदार झालेत, आणि त्यांना त्यांच्या मतदारसंघामधले ते रहिवासी आहेत, तिथून ते निवडणूक लढलेले आहेत, आता विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे जनसंपर्कासाठी 6 जिल्ह्यातील लोकांसाठी ते कार्यालय खोलणं, एवढं काय घाबरतात खोपडे? आणि यांच्या खोपडीमध्ये एवढं काय जातं आग असं बोलायला? आणि म्हणून त्यांना आमचं सांगणं आहे, अशा प्रकारची धमकी देणं बंद करा, नाही तर जशाला तसं उत्तर आम्ही देऊ. पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांना. आमच्या कार्यालयावर जाऊन आलेत, चालून आलेत, तर पोलीस आम्ही करू मागणी, त्यांच्यावर कारवाई करा. पहिले कोण केलेत? आमच्या बोर्डाला काळ कोणी भोसलं? आमच्या कार्यालयावर अभिजितच्या कोणी धावून आलेत? हे सगळं आहेत ना आमच्याकडे पुरावे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR जो काढलेला आहे, तो अधिकार महाराष्ट्र सरकारला आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न. हे बघा, एक जुनं पिक्चर आहे, अशी ही बनवा बनवी. पुरुषातल्या माणसाला स्त्री वेशात दाखवायचं आणि स्त्रीच्या माणसाला पुरुष वेशात दाखवून करमणूक करायचं, असा हा सगळा पोरखेडा आहे. आणि याचं उत्तर मी सांगितलं, मला माहीत आहे, पण आज मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. मला सगळ्या आमच्या लोकांची बैठक घेऊ द्या. हैदराबाद गॅजेटवर काढलेला GR आणि त्याचा होणारा फायदा की नुकसान आणि त्याचा ओबीसीला काय त्याची झळ पोहोचणार, या संदर्भात मी मांडेल. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू.